मित्रांनो बघा, लेखापालची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. बरेच विद्यार्थ्यांचा मेसेज वनरक्षक गुणवत्ता यादी आली. पण आता कसं बरेच विद्यार्थ्यांना माहित नसतं, त्यांना वाटलं की फॉरेस्ट गार्डची आली का? ती लेखापाल गट क ची आली, लेखापालची आलेली आहे. पण याच्याने एक तुम्हाला अजून सांगायचं असं आहे मित्रांनो, लक्ष द्या. ही लेखापालची जी त्यांनी गुणवत्ता यादी 15 जानेवारी सांगितली होती, प्रसिद्ध करणार बा आम्ही. ती आज 19 जानेवारीलाच 19 डिसेंबरलाच प्रसिद्ध होऊन गेली. म्हणजे एवढं एक जाणवतं आहे, की यांना वन विभागाला ही भरती फास्ट करायची आहे, की कारण की शेड्यूल दिलेलं होतं. अजून कमीत कमी 15-20 दिवस बाकी आहेत. हे गुणवत्ता यादी जाहीर करण्याचं शेड्यूलनुसार. तर त्यांनी बघा आता 20-22 दिवस आधीच गुणवत्ता यादी जाहीर करून दिलेली. आता एक लेखापालचे आले ना आणि सर्वेक्षणची टेस्ट आहे. सर्वेक्षणवाल्यांचा मला कॉल होता, सर्वेक्षणवाल्यांचा. त्यांची टेस्ट आहे लवकरच होणार आहे. त्यांचं बी काहीतरी 30-31 तारखेला टेस्ट आहे. कन्फर्म आहे. म्हणजे तुम्ही पण तुम्हाला वाटलं की सर आमचं काय आहे, आमची अपडेट नाही आलेली सर, आमचे बाकीचे आमचे का थांबलेले का नाही. भरती एकदम त्यांनी फास्ट करतायत. जे तुम्हाला दिलेलं शेड्यूल त्याच्या आधी 30-31 तारखेला असा आहे की अंदाज ऐकला आहे की ती तुमची टेस्ट होणार आहे सर्वेक्षणवाल्यांची. मग मित्रांनो आता बघा लक्ष द्या. म्हणजे एवढं जाणवतं आहे की वन विभागवाल्यांना ही भरती घ्यायची आहे. कारण की या ज्या जेणेकरून या ज्या प्रोसिजर करतायत पुढच्या, त्या जरा फास्ट करतायत. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं, आवर्जून सांगतो, की बघा लक्ष द्या. तुम्ही विश्वास ठेवलाय ना माझ्यावर मित्रांनो, मग तुम्हाला सांगणं माझ्या गरजेचं आहे. वनरक्षक भरतीचा जो हा पेसाचा जो आहे, हा निकाल लागला, तर तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त खूप 10 ते 15 दिवसच वेळ देतील ते. लगेच ग्राउंडला बोलवतील. कारण की मागच्या वेळी जी भरती झालेली आहे, ते बोलतात की फक्त पेसामुळे अडकलेले त्यांना प्रोसिजर घ्यायला काहीच वेळ लागत नाही म्हणे. अक्षरशः मुलांचे काहींचे म्हणे सिलेक्शन त्यांना घरी पण पोहोचू दिलं नाही. डायरेक्ट लगेच याचं झालं टेस्ट देऊन आले होते की सिलेक्शन हे पक्क या गोष्टी एवढ्या फास्ट आहेत. वनरक्षक भरती तेच होईल. जर तुम्ही म्हणणार की सर आम्ही ग्राउंड बंद करून दिलं, समजा 9 जानेवारीला पेसाचा निकाल त्यांनी उठून सांगितलं नाही भरती प्रक्रिया चालू करायची आहे जर तुम्हाला 20 ते 15 10-9 ला लागला आणि 15-20 तारखेलाच ग्राउंडला बोलवलं तर काय होणार? 10 दिवसात पूर्ण लिंक तुटून जाणार. एवढं पण एवढं सत्य आहे की एवढं पॉझिटिव्ह स्वामी समर्थांच्या कृपेने एवढं तर कळतंय की पॉझिटिव्ह संदेश आहे की यांना भरती घ्यायची आहे. वनरक्षक भरती घ्यायची. कारण की जर यांना भरती घ्यायची नसती तर बाकीच्या पोस्टला पण यांनी लांबवलं असतं. कारण की काय एकाच वेळेस भरती घ्यायची ना. कारण की सर्व पोस्टला सिलेक्शन जातं एकाच वेळेस ऍड आलेली ती. एकाच वेळेस ऍड आलेली आणि ती असं डायरेक्ट नाही करणार ना. तर ही भरती दादांनो, आपला वनरक्षकचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांपर्यंत यावेळेस सर्वांपर्यंत पोहोचलाय की त्यांनाच कळून चुकलंय की आपला ही भरती बदल मुलं आहेत आणि विथ या डायरेक्ट कमीत कमी तलाठी, वनरक्षक, आरोग्य सेवक या भरपूर काही भरत्या थांबून गेल्या. भरपूर जागा कमीत कमी 20 ते 25 लाख विद्यार्थी डायरेक्ट थांबलेले आहेत या पेसाच्या रिझल्टमुळे. एवढे 20-25 लाख विद्यार्थ्यांना थांबवणं त्यांना शक्य नाहीये. म्हणून यावेळेस 9 जानेवारीला ते काही ना काही 100% पॉझिटिव्हच मेसेज पोहोचवण्याचे काम करतील आणि स्वामी समर्थांच्या कृपेने पण ते होईलच. कारण की जेणेकरून जे आता बाकीचे आहेत, तुम्ही बघा, तुम्ही तुमचं शेड्यूलनुसार चालू आहे. जे बाकीच्या फॉरेस्ट गार्ड सोडून ज्या पोस्ट होत्या, तुमचं बरोबर चालू आहे. तुम्हाला 28 फेब्रुवारीला ते 28 फेब्रुवारीच्या आत त्यांनी फक्त 28 फेब्रुवारी डेडलाईन दिलेली आहे की 28 फेब्रुवारी जॉईनिंग घेऊ. तुमची त्याआधी पण जॉईनिंग येऊन जाणार आहे. त्याआधी जानेवारीत सुद्धा जॉईनिंग तुम्हाला भेटून जाईल एंडिंगला. म्हणून जेणेकरून फक्त आता एकच आहे आमचा फॉरेस्ट गार्ड. आता फॉरेस्ट गार्ड एवढे विद्यार्थी आता बघा मित्रांनो, तुम्ही सर्वजण म्हणतायत की सर रिझल्ट लागला पाहिजे, रिझल्ट लागला पाहिजे आणि प्रत्येकाने ग्राउंड प्रॅक्टिस सोडून दिलेली. मी सांगतोय, चॅलेंज देऊन सांगतोय, असं नाही की नुसतं बोर्ड समोर उभा आणि कॅमेरा समोरून बोलतोय. अक्षरशः तुम्ही बी पाहिलं असेल 1 महिन्यापासून मी टेस्टचा व्हिडिओ टाकलेला नाही चॅनलवरती. का टाकलेला नाही सांगा बरं? मी तुम्हाला टेस्टचा व्हिडिओ देत होतो ना, वीकली आठवड्यातून एक तरी 2 व्हिडिओ देत होतो टेस्टचा, की मित्रांनो बघा विद्यार्थ्यांचे कसे टेस्टचे मार्क चालू आहेत, काय चालू आहेत. आणि बघा आता मी तुम्हाला 15 ते 20 दिवस 1 महिना होत आला टेस्टचा व्हिडिओ दिला. कारण माहितीये का ग्राउंडला विद्यार्थीच नाहीयेत. अक्षरशः 80 ते 85% विद्यार्थ्यांनी ग्राउंड डायरेक्ट स्टॉपच करून दिला. म्हटलं 70% स्टॉप. आणि जे बी करतायत ग्राउंड ते फक्त ग्राउंडला जाऊन थोडं पळून घेतात आणि शांत बसून घेत आहेत. जे फुल ताकदने पळत नाहीयेत. पण एवढं सांगतोय, जर विचार करा, जी बी गोष्ट होतं चांगल्या करताना ऐन वेळेस बोलवलं तर काय करणार? ऐन वेळेस बोलवलं आणि तुम्हाला रिझल्ट नंतर त्यांनी फक्त 15 दिवस दिलं. तुम्ही काय परत कोर्टात जाणार की आमच्याशी यांनी फसवलं बा सरकारने,
रिझल्टला व्यासाचं उठवलं आणि लगेच 15 दिवसात ग्राउंडला बोलवलं. मग त्यावेळेस ते सांगतील की दादा ना तुमचं चालू होतं ना ग्राउंड घ्या मग आता काय. ही भरती यांना अर्जंट घ्यायची एवढं कन्फर्म झालेलं आहे. कारण की फॉरेस्ट डिपार्टमेंटला जे आहेत काही आमचे कर्मचारी विद्यार्थी किंवा माझे मित्र ते म्हणतायत की माणसांची खूप गरज आहे. ज्या दिवशी पेसाचा उठेल ना म्हणे त्याच्यानंतर अवघ्या 15 दिवस महिन्यामध्ये अख्खी प्रोसिजर कंप्लीट होऊन जाईल म्हणे. पूर्ण प्रोसिजर कंप्लीट होऊन जाईल म्हणे एवढं कन्फर्म सांगितलेलं आहे. म्हणून मला आता असं वाटतंय की तुम्ही ते ग्राउंड बंद करून चुकी करतायत. हो, बऱ्याच जणांनी ग्राउंड बंद करून दिलेलं आहे. चुकीचं आहे. ग्राउंड बंद करू नका. लवकरच वनरक्षकचा बी अपडेट येणारच. वनरक्षक सुद्धा 9 जानेवारी नंतर लवकरच अपडेट येणार आणि वेळ जास्त भेटणार नाही. एवढं कन्फर्म. तुम्हाला माहिती आहे त्यांनी फेब्रुवारी डेडलाईन दिली नाही. समजा विचारा 9 जानेवारीला त्यांनी पेसाला कोर्टात काहीतरी कागद देऊन टाकला, की आम्ही ह्या प्रोसिजर करून अशा आम्ही प्रोसिजर करून घेतोय. मग काय? काय करणार मित्रांनो? विश्वास आहे ना तुम्ही तेवढं प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. आता जेणेकरून मला एकच म्हणणं आहे, हां ठीक आहे 9 जानेवारी नंतर काय होईल सर, काय होईल? नाही होणार आता. लांबणार नाही. कारण की पुढे आहेत ना 25 ते 30 लाख विद्यार्थ्यांचा विषय आहे आणि यांना समोर कोर्टात सांगता येणार कोर्टात केस आहे, कोर्टात केस आहे. पुढे इलेक्शन आहेत. म्हणून हे तुम्हाला 100% 9 जानेवारीला चांगलाच पॉझिटिव्ह संदेश देतील. देवाच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने पॉझिटिव्ह संदेश येणारच आहे. त्याच्याबद्दल वाद नाही. पण एवढं एक कळालं, की जसं बाकीच्या पोस्टवाले विद्यार्थ्यांचं बी होतं. त्यांचे बी कॉल आले, "सर आमचं बी काहीच नाही ना सर." त्यांनी सांगितलेले, की या महिन्यात हे करू, ते 31 तारखेचे असं ते शेड्यूल दिले तर काहीच नाही. सर्व होणार आहे. वेळेवरच होणार आहे सर्व गोष्टी. चालू आहेत प्रोसिजर. बघा हे लेखापालची गुणवत्ता यादी लगेच प्रसिद्ध करून दिली यांनी. कळतंय ना मित्रांनो? म्हणून कृपया करून जो बी ग्राउंड बंद केला असेल, तर स्वतःची जबाबदारी मग तुझी आता दादा. लक्ष दे. स्वतःची जबाबदारी. पण माझं काम आहे. एक काम 2 टाईम नको पळू. 1 टाईम तरी पळ. तुम्ही दोघी टाईम बंद करून दिलेलं आहे. एवढं कन्फर्म आहे. अजिबात नाही. आणि वेळेवर मग अक्षरशः 90, 96, 92, 104, 108 मार्क पडून पण काही उपयोगाचे राहणार नाही. काहीच उपयोगाचे राहणार नाही. प्लस पॉइंट आहे. लागून जाईल दादा कामाला. एवढं मात्र निश्चित आहे. भरती घेणार आहे आणि घेणार आहेत ते. त्यांना भरती त्यांनी मुद्दाम नाही थांबवलेली. रिॲलिटी आहे. त्यांना आता या जर पेसाची केस जसली पडली ना पेसा संदर्भात तर त्यांनी ही भरती घेऊनच टाकली असेल. आता आजपर्यंत त्यांनी कंटाळा केलाय. आता त्यांना कंटाळा करून चालणार नाही. कारण की पुढे येणाऱ्या भरपूर काही गोष्टी आहेत. म्हणून यावेळेस 100% सुधीर मुनगंटीवार साहेब हे कोर्टात बाजू मांडतील आणि या भरतीचे मार्ग मोकळा करतील. त्यासाठी तर आपण जाणारच आहोत सुधीर मुनगंटीवार साहेबांना भेटणारच आहोत, की त्यांना अजून सांगणारच 9 जानेवारीला तुम्ही काही करून या केस संदर्भात तुम्ही काहीतरी द्या. सर्वोच्च न्यायालयाला तुम्ही काय माहिती पुरवायची ती पुरवा. पण ही भरती प्रक्रिया घ्या. पण तिथून पुढे जास्त वेळ भेटणार नाही. म्हणून आत्ताच सांगतोय सावध व्हा, सावध व्हा. कारण की 80% विद्यार्थ्यांनी ग्राउंड बंद करून दिलेले मित्रांनो. अजून जर अजून काही अपडेट असेल तर मी सांगेल. घाबरू नका. ही जी लिस्ट आलेली आहे आपली फॉरेस्टची नाही आहे. ही लेखापालची आहे. एवढं तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.